प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आज आपण एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छित आहे, मूर्तीपूजा करणे हे पाप आहे. अर्थात हा विषय अत्यंत गंभीर आणि फारच महत्वाचा आहे. एक दिवस जर आम्हाला असं कळलं की आम्ही जीवनभर ज्याची भक्ती आणि आराधना, उपासना, पूजा केली तो खरा व जिवंत देवच नव्हता व त्याचं अस्तित्वच नाहीये, असे जर आम्हाला कळले तर आम्हाला त्या क्षणी काय वाटेल बरे? आम्हाला हे कळून चुकेल की आम्ही केलेली सर्व भक्ती, उपासना सर्व काही वाया गेलेलं आहे. तेव्हा आमच्या मनामध्ये काय विचार येतील व आम्हाला किती दुःख होईल. परंतु पुढे जाऊन मला तुम्हाला सांगू द्या, तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, तेव्हा काहीही करता येणार नाही. केवळ देवाच्या न्यायासमोर सामोरे जावे लागेल व देवाला सामोरे जाणे फारच भयंकर आहे. तुम्ही या विषयाचं गांभीर्य लक्षात ठेवून शेवटपर्यंत हा विषय पहा, ही मी आपणा सर्वांना विनंती करीतो. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय याचं 2रं वचन म्हणते, मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. प्रिय भावा बहिणींनो, हे पवित्र शास्त्रातील अत्यंत महत्वाचं वचन मनुष्याच्या जीवनाविषयी बोलत आहे. अर्थात या जगामध्ये पुष्कळ लोक आहेत ज्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ही आस्था यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाहीये. म्हणजे काय? सत्य वचनाला अनुसरून नाहीये. अर्थात जे सत्याला अनुसरून नाही त्याचा देवाशी काहीही संबंध नाही. देव अशा गोष्टींचा कधीही स्वीकार करू शकणार नाही. पवित्र शास्त्रात उत्पत्ती या पुस्तकामध्ये आम्हाला आढळते की मनुष्यांचे पापामुळे पतन झाल्यानंतर मनुष्याचा देवाशी संपर्क तुटला. उत्पत्त्याचं पुस्तक 6वा अध्याय 3रं वचन म्हणते, तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठाई सर्व काळ सत्ता राहणार नाही. तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन. 5 आणि 6 वचन, पृथ्वीवर मनुष्यांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. अर्थात मनुष्याच्या कल्पनाच वाईट असल्यामुळे त्याचे मन हे सत्यापासून खूप दूर गेले आणि त्याचा संबंध हा या अविनाशी देवाशी तुटून गेला. वास्तविक मूर्तीपूजा हा विषय आपले डोळे उघडणारा विषय आहे, कारण अनेक लोकांना मूर्तीपूजा म्हणजे नक्की काय याची जाणीवच नाहीये. याचे कारण आज संपूर्ण जगतात लोक आपल्या समोर जे दिसेल त्याला भजण्याचा प्रयत्न करीतात. सर्वच लोक म्हणतात की देव आहे, परंतु देव वास्तविक कसा आहे कोणालाही आपल्या स्वतःच्या कल्पनेने ओळखता आलेले नाही. यामुळे आम्ही पाहतो की लोकांनी आपापल्या कल्पनेने अनेक देव बनविलेले आहेत. देव काही अशी वस्तू नाहीये की ज्याला मनुष्य बनवू शके. मनुष्य आज दगड धोंड्याला भजत आहे आणि म्हणत आहे, मांडला तर देव, नाही तर धोंडा. जरा थांबून विचार करा की काय तुम्ही पण तेच करीत आहात की नाही? परंतु मी आपणा सर्वांस एक सत्य दाखवू इच्छित आहे, जे देवाचे पवित्र वचन बायबल यामध्ये नमूद केलेले आहे. त्यात तुम्हाला सत्य व असत्य काय आहे या दोघांचीही भिन्नता अगदी स्पष्टपणे वर्णिलेली आढळेल. अनुवाद याचं पुस्तक याचा 4था अध्याय 15 ते 19 वचन मी आपणापुढे वाचत आहे. म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा. परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले. त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही, यासाठी की तुम्ही बिघडून जाऊन एखाद्या पुरुषाची अथवा स्त्रीची, पृथ्वीवर संचार करणाऱ्या एखाद्या पशुची किंवा अंतराळात उडणाऱ्या एखाद्या पक्षाची, भूमीवर रांगणाऱ्या एखाद्या जंतूची अथवा पृथ्वी खालच्या जलामध्ये राहणाऱ्या एखाद्या माशाची प्रतिमा करू नये. अथवा आकाशाकडे नजर लावून सूर्य, चंद्र, तारे अर्थात आकाशांतील तारांगण पाहून बहकून जाऊन त्यांना दंडवत घालू नये व त्यांची पूजा करू नये. हे तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांना देऊन ठेविले आहे. ही देवाची
समस्त मानव जातीसाठी आज्ञा आहे. अर्थात परमेश्वराने इस्रायल लोकांबरोबर जेव्हा करार केला तेव्हा 10 आज्ञा त्यांना आज्ञापिल्या होत्या, ज्याविषयीचं वर्णन निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय 1 ते 17 वचनात आम्हाला या 10 आज्ञा आढळतात. त्यातील पहिली आज्ञा म्हणते 3ऱ्या वचनामध्ये, माझ्या खेरीज तुला वेगळे देव नसावेत. 4थं वचन म्हणते, आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको. वर आकाशांतील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वी खालच्या जलांतील कशाचीही प्रतिमा करू नको. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे माझा द्वेष करीतात. त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करीतो. अर्थात या ठिकाणी आम्हाला असं आढळत आहे 5व्या वचनामध्ये, मूर्तीपूजा हे एक अन्यायाचं पाप आहे. अर्थात अन्यायाचं पाप म्हणजे काय? एखादा व्यक्ती जेव्हा पाप करीतो तेव्हा तो स्वतः देवासमोर दोषी ठरतो, परंतु अन्याय, अधर्म ज्याला म्हणतात, ते ज्या व्यक्तीकडून होतात त्या व्यक्तीच्या संतानांवर, आणि पवित्र शास्त्र म्हणते 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत त्या अन्यायाबद्दल, अधर्माबद्दल देव शासन करणार आहे. आणि या ठिकाणी आम्हाला ही आज्ञा मूर्ती पूजेच्या विषयांतून आढळत आहे. यशाचं पुस्तक याचा 43 अध्याय 10, 11 आणि 12 वचन मी आपणापुढे वाचत आहे. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. मीच तारण विदित केले, प्राप्त करून दिले व समजाविले. तुमच्यामध्ये कोणी अन्य देव नव्हता, म्हणून तुम्ही माझे साक्षी आहात. यशाचं पुस्तक याचा 46 अध्याय 5वं वचन म्हणते, माझी कोणाशी तुलना कराल? मला कोणाशी समान लेखाल? माझी कोणाशी बरोबरी कराल, की जेणेकरून ते मच्छी समान ठरतील? 6 आणि 7 वचन पुढे म्हणते, ते थैलींतून सोने ओतितात, ते काट्यांनी रुपे तोलून देतात. त्यांचे दैवत घडविण्यासाठी ते सोनारास मजुरीने लावितात. ते त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालितात. ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापितात. तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हालत नाही. त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्या संकटांतून तारीत नाही. हे प्रभू परमेश्वर म्हणत आहे. आम्ही या गोष्टींकडे फारच गांभीर्याने आणि बारकाईने लक्ष देऊन हे समजून घेणं आणि या मूर्तीपूजेच्या गुलामगिरीतून मुक्त होणं फार फार आवश्यक आहे. मूर्तीपूजा हे पाप आहे. गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय 20वा वचन म्हणते, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तटफुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा व इतर अशा गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. याचा अर्थ काय? स्वर्ग राज्यामध्ये मूर्तीपूजा करणाऱ्या व्यक्तीचा प्रवेश होऊ शकत नाही. म्हणूनच हा विषय मी आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, कारण माझी इच्छा आहे की आपण सर्वजण स्वर्ग राज्यात जाण्यास सिद्ध व्हावे. अर्थात मूर्तीपूजा ही खोटी भक्ती आहे व ही भक्ती विश्वाचा निर्माण करता एकमेव देव, त्याच्याकडे ही भक्ती जात नाही. म्हणूनच ही भक्ती थांबविणे फार फार आवश्यक आहे. जर ही थांबविली नाही तर नाश अटळ आहे. अर्थात आम्ही पाहत आहोत की संपूर्ण मानवजातीचा एक दिवस न्याय होणार आहे व देव प्रत्येक मनुष्याचा हिशोब घेणार आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 21 अध्याय वचन 8 म्हणते, परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. अर्थात दुसरे मरण म्हणजे काय? पहिले मरण मनुष्याला शरीरामध्ये होते. जो देह आमचा मातीपासून आला आहे तो मातीत मिळतो, हा झाला शारीरिक मृत्यू. परंतु दुसरा एक मृत्यू आहे ज्याला दुसरे मरण संबोधले आहे. हा मनुष्याच्या जीवात्म्याचा नाश आहे. या जीवात्म्याला नरकाग्नी मिळतो. मूर्तीपूजा ही देवासमोर दुष्टाई आहे. ही दुष्टाई दूर करण्यासाठी परमेश्वराने मोशे संदेष्टाद्वारे इस्रायल लोकांना फार ताकीद देऊन ठेवली होती. अनुवादाचं पुस्तक 17 अध्याय 2 ते 7 वचन मी आपणापुढे वाचत आहे. तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या नगरात कोणी पुरुष अथवा स्त्री तुझा देव परमेश्वर याचा करार मोडून त्याच्या दृष्टीने काही दुष्कृत्य करताना आढळून आले, म्हणजे
माझ्या आज्ञांचे उल्लंघन करून अन्य देवांची अथवा सूर्य, चंद्र किंवा आकाशांतील तारांगण यांची सेवा व पूजा करू लागले, हे तुला कोणी सांगितल्यावरून तुझ्या कानावर आले तर त्याची कसून चौकशी कर. आणि ते खरे ठरून इस्रायल लोकात असले अमंगळ कृत्य घडल्याची तुझी खात्री झाली तर ज्या पुरुषाने अथवा ज्या स्त्रीने हे दुष्कृत्य केले असेल त्या पुरुषाला अथवा त्या स्त्रीला वेशीत आण, त्या व्यक्तीला मरेपर्यंत धोंडमार कर. ज्याला जीवे मारायचे असेल त्याला 2 अथवा 3 साक्षीदारांच्या साक्षीवरून जीवे मारावे. एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जीवे मारू नये. ज्याला जीवे मारायचे त्याच्यावर प्रथम साक्षीदारांचे हात पडावे आणि मग इतर सर्व लोकांचे हात पडावे. अशा प्रकारे तो आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. देवासमोर ही दुष्टाई आहे. अर्थात या आज्ञेवरून देव मूर्तीपूजेचा किती द्वेष करीतो, तिटकारा करीतो व मनुष्याला या दुष्टाईपासून कसं सोडवू इच्छितो ही गोष्ट या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. अर्थात आजच्या जगात जर आम्ही पाहिलं तर संपूर्ण मानवजात अशाच प्रकारे बहकून गेलेली आहे. म्हणजे काष्ठ, माती, सोने, चांदी, पितळ, लोखंड, पीओपी, प्लास्टिक वगैरे पासून बनविलेल्या मूर्ती यांना देव मानून त्याच्या चरणाशी नतमस्तक होत आहेत. त्याला चुंबन घेत आहेत, नमन करीत आहेत, त्याला फुले चढवित आहेत, त्याला पूज्य मानत आहेत. अशा प्रकारे मनुष्यांच्या चातुर्याने कल्पिलेली ही एक कलाकृती आहे. एक कलाकार, शिल्पकार, मूर्तिकार आपल्या योग्यतेनुसार व इच्छेनुसार या वस्तूंना आकार व रूप आणि रंग देतो आणि मनुष्य अशा फार मोठ्या भक्तिभावाने त्या मूर्तींची उपासना करीतात. पवित्र शास्त्र स्तोत्रसंहिता 115 अध्याय 1 ते 8 वचन आम्हाला याविषयी शिकविते. हे परमेश्वर, आमचे नको तर आपल्या नावाचे गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. यांचा देव कुठे आहे असे राष्ट्रांनी का म्हणावे? परंतु आमचा देव हा अदृश्य देव, संपूर्ण विश्वाचा निर्माण करता देव, त्याची कोणतीच मूर्ती नाही. आमचा देव स्वर्गात आहे, त्याला योग्य दिसते ते सर्व तो करीतो. त्यांच्या मूर्ती केवळ सोनेरूपे आहेत. त्या मनुष्यांच्या हातच्या कृती आहेत. त्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही, त्यांना डोळे आहेत पण दिसत नाही, त्यांना कान आहे पण ऐकू येत नाही, त्यांना नाक आहे पण वास येत नाही, त्यांना हात आहेत पण स्पर्श करिता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही, त्यांच्या कंठांतून शब्द निघत नाही. त्या बनविणारे व त्यांच्यावर भाव ठेविणारे सर्व त्यांच्यासारखे बनतात. प्रिय भावा बहिणीनो, 8वं वचन अत्यंत गंभीर आणि सत्य प्रकट करणारं वचन आहे. म्हणजे जे व्यक्ती मूर्ती बनवितात व त्या मूर्तीवर भाव ठेवितात, त्याला पूज्य मानतात, ते प्रत्येक व्यक्ती या मूर्तीसारखेच बनतील. म्हणजे तोंड आहे पण बोलता येत नाही, डोळे आहेत पण दिसत नाही, कान आहेत पण ऐकू येत नाही, नाक आहे पण वास येत नाही, हात आहे पण स्पर्श करता येत नाही, पाय आहेत पण चालता येत नाही, अशी त्या व्यक्तींची अवस्था होईल, असे हे सत्य वचन आम्हाला शिकवित आहे. म्हणूनच आजच्या जगामध्ये आम्हाला काय आढळत आहे? कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 4था अध्याय 3 आणि 4 वचन म्हणते, परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे? जसं आम्ही वचन वाचलं की जशी मूर्ती बनविणारे आणि त्याच्यावर भाव ठेवणारे हे मूर्तीप्रमाणे बनतात, तसे या ठिकाणी आम्हाला आढळत आहे की या जगाचं दैवत ज्याची भक्ती केली जात आहे, ज्याची आराधना भक्ती आज चालू आहे, त्याच दैवताने या जगांतील लोकांची मने आंधळी करून टाकलेली आहेत. अर्थात या ठिकाणी आम्हाला आढळते की या विश्वामध्ये देवाचा शत्रू आणि मानवांचा शत्रू हा सैतान हा अगोदर एक लुसिफर होता. याविषयीचं वर्णन आम्ही यशायाचं पुस्तक याच्या 14 अध्याय 13व्या वचनात आम्ही पाहतो, जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करीन, उत्तर भागांतील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईन, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परास समान होईन. अर्थात या ठिकाणी आम्हाला असं आढळत आहे की या सैतानाची, जो पूर्वी लुसिफर होता, त्याची अशी इच्छा होती की माझी भक्ती केली जावी, मी परात्परास समान व्हावा, अर्थात देवाच्या सिंहासनावर बसावे, अशी त्याची एक दुष्ट इच्छा निर्माण झाली.
अर्थात देवाची जागा कोणीही घेऊ शकत नाही या विश्वात, कारण तोच एकमात्र अदृश्य, अविनाशी व अति पवित्र देव आहे. परंतु मनुष्यांचे पतन झाल्यानंतर सैतानाला ही गोष्ट मनुष्यामध्ये करणे फार फार सोपं झालं. म्हणूनच मूर्तीपूजा ही दुरात्म्याशी जोडलेली आहे. अर्थात मूर्तीपूजा ही भूतांची पूजा आहे. करंथीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय 19 आणि 20 वचन मी आपणापुढे वाचत आहे. तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखविलेला नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे असे माझे म्हणणे आहे काय? नाही, तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करीतात ते देवाला नव्हे तर भूतांना करीतात, आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. अर्थात या ठिकाणी आम्हाला असं आढळत आहे की आज जी काही उपासना चालू आहे ही भूतांची उपासना आहे असं पवित्र शास्त्र स्पष्टपणे शिकवित आहे. ही सर्व भक्ती सृष्टीचा निर्माणकर्त्या देवाकडे न जाता ही सैतानी दुरात्म्यांकडे, भूतांकडे केली जात आहे. हे ओळखणं अत्यंत आवश्यक आहे. इफिसकरास पत्र 4 अध्याय 27 वचन म्हणते, सैतानाला वाव देऊ नका. अर्थात आमच्या जीवनामध्ये सैतानाला पाऊल ठेवण्यासाठी आम्हीच जागा उपलब्ध करून देत आहोत. आम्हीच आमच्या स्वतःला देवाच्या वचनाविरुद्ध वागून सैतानाला आमच्या जीवनामध्ये राज्य करू देत आहोत. म्हणूनच भूतांची वस्ती अशा प्रकारे मनुष्यांच्या जीवनामध्ये होते आणि ती नाशास कारणीभूत ठरते. करंथीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय 28 वचन म्हणते, परंतु कोणी तुम्हाला सांगितले की हा नैवेद्य आहे, तर ज्याने हे सुचविले त्याच्या खातर व सत्सद्विवेक बुद्धी खातर खाऊ नका. अर्थात या ठिकाणी आम्हाला प्रसाद किंवा नैवेद्य खाण्यासाठी पूर्णतः मनाई आहे, कारण नैवेद्य किंवा प्रसाद हा या भूतांना वाहिलेला आहे आणि म्हणून आम्ही भूतांचा प्याला पिऊ नये, भूतांच्या मेजावरचे खाऊ नये अशी आज्ञा देवाने करंथीकरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय 21-22 वचनात दिलेली आहे. तुमच्याने प्रभूचा प्याला व भूतांचाही प्याला पिवत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूतांच्याही मेजावरचे तुमच्याने खावत नाही. आपण प्रभूला ईर्षेस पेटवितो काय? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहो काय? निर्गमाचं पुस्तक 34 अध्याय 15व वचन म्हणते की मूर्तीपूजा देवासमोर व्यभिचार आहे. निर्गम 34 अध्याय 15 आणि 16 वचन म्हणते, तू सावध राहा, देशांतील रहिवाशांशी तुला करार मदार करावायचा नाही, नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील आणि त्यांतल्या कोणी तुला बोलाविले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील. त्यांच्या मुलींपैकी तू आपल्या मुलांकरिता बायका करून घेशील आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मताने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील. ही आम्हा सर्वांना परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे. मनुष्याच्या जीवाचा नाश व्हावा अशा प्रकारे मनुष्याचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा दुरात्मा प्रयत्न करीतो. हा दुरात्मा मनुष्यामध्ये मूर्तीपूजेच्या मार्फत येऊन मनुष्यात वास करीतो आणि मनुष्याला आपले गुलाम करतो त्याच्या जीवाचा नाश करावा म्हणून. अर्थात कोणताही व्यक्ती जेव्हा प्रसाद किंवा नैवेद्य याचा स्वीकार करीतो तेव्हा तो त्याच्यावर दुरात्मा बोलावितो. दुरात्मा म्हणजे अशुद्ध आत्मा, सैतानी आत्मा. पवित्र शास्त्रामध्ये मत्तेकृत शुभवर्तमान याचा 12 अध्याय याचं 45 वचन म्हणते, नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे 7 आत्मे आपल्या बरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात. मग त्या माणसाची शेवटची दशा पहिलीपेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचेही होईल. अर्थात हे भूतांचे आत्मे हे दुष्ट आत्मे आहेत आणि एक आत्मा मनुष्यांतून निघून जातो आणि मनुष्य ज्या वेळेला देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये स्थान देत नाही, देवाच्या वचनाचा स्वीकार करीत नाही, तेव्हा 7 इतर दुरात्मे तो एक दुरात्मा घेऊन येतो आणि मनुष्यांची जीवनाची अवस्था वाईट करून टाकतो. अनुवाद याचं पुस्तक याचा 7वा अध्याय 25 ते 26 वचन म्हणते, त्यांच्या देवाच्या कोरीव मूर्ती तुम्ही अग्नी जाळून टाका. त्यांच्यावरील सोन्या रुपयाचा लोभ धरू नको व ते स्वतःकरिता ठेवून घेऊ नको. घेशील तर त्यामुळे पाशात पडशील, कारण तुझा देव परमेश्वर याला त्याचा वीट आहे. कोणतीही अमंगळ वस्तू आपल्या घरी आणू नको, तर तूही तिच्याप्रमाणे नाशास पात्र ठरशील. तिचा अगदी वीट मान व तिचा पूर्णपणे अवहेळ कर, कारण ती नाशास पात्र ठरलेली वस्तू आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत मूर्तीला अर्पिलेल्या वस्तू आणि मूर्ती ज्या सोन्या रुपयाने मढविली जाते हे सर्व काही त्या दुरात्म्याद्वारे प्रभावित होते आणि त्याचा स्वीकार देखील आम्ही आमच्या घरात करू नये, घरात ती वस्तू आणू नये इथपर्यंत देवाने ताकीद देऊन ठेवलेली आहे. इर्मयाचं पुस्तक याचा 10वा अध्याय
या ठिकाणी खोटा देव व खरा देव याविषयी परमेश्वर संपूर्ण तुलना करत आहे. 1 ते 10 वचन मी आपणासमोर वाचत आहे. हे इस्रायलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हासे वचन सांगतो ते ऐका. परमेश्वर असे म्हणतो, राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका, आकाशांतील उत्पातांनी घाबरू नका. राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात, लोकांचे विधी व्यर्थ आहेत. अरण्यांतून कोणी तोडून आणलेले ते काष्ठच होय. ते कारागिराच्या हातचे हत्याराने केलेले काम आहे. तो सोन्या रुपयाने ते भूषित करीतो व हालू नये म्हणून हातोड्याने खिळे ठोकून ते घट्ट बसवितो. त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत. त्यांस बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यांस चालता येत नाही. त्यांस भिवू नका, कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही. हे परमेश्वरा, तुझसारखा कोणीच नाही. तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाव मोठे आहे. हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही. हे तुला साचते. राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यात, त्यांच्या सर्व राज्यात तुझ समान कोणीच नाही. ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत. मूर्तीपासून घ्यावायचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप, तार्शिसाहून आणलेले रुपयाचे पत्रे व उफजाचे सोने यांचे कारागिराने केलेले सोनाराच्या हाताने घडिलेले काम त्या आहेत. त्यास निळा जांभळा पोशाख चढवितात. त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम आहेत. तरी परमेश्वर सत्य देव आहे. तो जिवंत देव, सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते. त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. म्हणून 11वे वचन म्हणते, तुम्ही त्यांस असे सांगा की ज्या देवाने आकाश व पृथ्वी केली नाही, ते पृथ्वीवरून आकाशाखालून नष्ट होतील. रोमकरासपत्र याचा 1 अध्याय 18वे वचन म्हणते, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात, त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गांतून प्रकट होतो. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की मनुष्य काहीतरी स्वार्थी हेतूने आपलं पद, प्रतिष्ठा व आपल्याकडे पैसा केंद्रित व्हावा यासाठी अनितीने देवाचे सत्यवचन दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्याचा परिणाम मनुष्य अभक्ती, अनितीमध्ये सरसावतो. त्यामुळे देवाचा क्रोध स्वर्गांतून अशा व्यक्तींवर प्रकट होतो. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत 22 आणि 23 वचन म्हणते, स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, तसोत्पात, पशु व सरपटणारे प्राणी यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. 25 वचन म्हणते, त्यांनी देवाच्या खरेपणाची लबाडीशी अदलाबदल केली आणि निर्माणकर्त्या ऐवजी निर्मितांची भक्ती व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित आहे. आमेन. बघा प्रिय भावा बहिणींनो, निर्माणकर्त्याला बाजूला टाकलेला आहे आणि निर्मितांची भक्ती चालू केलेली आहे. पवित्र शास्त्रात यशाचं पुस्तक 42 अध्याय 8वं वचन म्हणते, मी परमेश्वर आहे, हे माझे नाम आहे. मी आपले गौरव दुसऱ्याच देऊ देणार नाही. मी आपली प्रशंसा मूर्तीस प्राप्त होऊ देणार नाही. सैतान महाधूर्त आहे. तो पुन्हा पुन्हा वचनांतून फसवितो व वचन दाखवितो की पहा, पितळेच्या साफाची मूर्ती करायला सांगितली होती. ज्याने त्यांच्याकडे पाहिले ते बरे झाले, म्हणून मूर्ती करणे हे पाप नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मत्तै 22 अध्यायाच्या 29 वचनामध्ये की तुम्ही शास्त्रलेख जाणत नसल्यामुळे भ्रमात पडलेले आहात आणि म्हणूनच लबाड आणि लबाडीचा बाप सैतान हा आज मनुष्याला अशा प्रकारे भ्रमात पाडत आहे व सत्यरहित खोटी भक्ती करण्यास प्रवृत्त करीत आहे. अर्थात स्वतःकडे ती भक्ती घेत आहे. निर्गमनाचं पुस्तक याचा 20वा अध्याय यामध्ये 1ल्या वचनापासून 17 वचनापर्यंत आम्हाला 10 आज्ञा आढळतात. परंतु रोमन कॅथलिक चर्चने दुसरी आज्ञा जी कोरीव मूर्ती विषयीची ती काढून टाकली व 9 आज्ञा ठेवल्या व 10व्या आज्ञेचे 2 भाग केले. 9वी आज्ञा व 10वी आज्ञा अशा प्रकारे 10 आज्ञा पूर्ण केल्या. परमेश्वर या ठिकाणी ताकीद देत आहे, बिघडून जाऊ नये व एखाद्या स्त्रीची किंवा पुरुषाची प्रतिमा करू नये. येशू ख्रिस्त पुरुष नाही काय? माता मरिया स्त्री नाही काय? आता आम्ही काय करीत आहोत? स्त्रीची म्हणजे मरियेची, पुरुषाची म्हणजे येशूची व अनेक संतांच्या मूर्त्या बनविल्या नाहीत काय? म्हणजेच देवाच्या दृष्टीने आम्ही बिघडलो नाही काय? याचा परिणाम काय? शाप की आशीर्वाद? वचनात स्पष्ट दिलेला आहे. तुम्ही आणि आम्ही देवाच्या वचनाचे भय धरायला हवे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, स्वतःला हा प्रश्न विचारा की आम्ही आतापर्यंत कोणाच्या आज्ञा मानत आलेलो आहोत? देवाच्या की रोमन कॅथलिक चर्चच्या? देवाच्या वचनामध्ये कोणाही व्यक्तीला फेरबदल करण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही.
कोणताही या पृथ्वीवरील व्यक्तीला किंवा चर्चला देवाने हा अधिकार दिलेला नाही. देवाच्या वचनात दिलेला आहे, जो कोणी या वचनामध्ये भर घालेल किंवा यांतून काही काढील त्याच्यावर या पुस्तकात लिहिलेले सर्व शाप आणि पीडा देव पाठवून देईल. पवित्र शास्त्रांतील वचनाला न जुमानता इसवी सन 786 साली रोमन कॅथलिक चर्चने या मूर्ती पूजेला सुरुवात केली. एदेन बागेतील सर्पाप्रमाणे पवित्र वचनात मिलावट व भेसळ केली. देवाच्या सत्य वचनाला नाकारले गेले, विटाळले गेले. सत्य पायदळीत तुडविले गेले. अर्थात सर्प शापित झालेला आहे असे आम्हाला आढळते. गलतीकारास पत्र याचा पहिला अध्याय 6 ते 9 वचनाप्रमाणेच हे निराळे शुभवर्तमान असल्या कारणाने याचा स्वीकार करणारे प्रत्येक व्यक्ती देखील शापित झालेले आहेत. म्हणूनच प्रकटीकरण 18 अध्याय 4 वचन म्हणते, अहो माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये म्हणून तिच्यातून निघा आणि वेगळे व्हा. देव आज तुम्हाला आणि आम्हाला या बाबेल संस्कृतीमधून मूर्ती पूजेच्या संस्कारांतून आम्हाला बाहेर बोलावित आहे. तुम्ही आणि आम्ही आजच निर्णय घ्यायला हवा. आजच तारणाचा दिवस आहे, उद्या नाही. अनुवाद याचं पुस्तक 16 अध्याय 22 वचन म्हणते, तसेच पूजा स्तंभ उभारू नको, कारण तुझा देव परमेश्वर याला त्याचा तिटकारा आहे. अर्थात पूजा स्तंभ म्हणजे काय? अर्थात असा कोणताही स्तंभ ज्याची पूजा होते आणि ही पूजा करण्यास देवाची मनाई आहे. अशी स्तंभाची पूजा करण्यासाठी देवाने स्पष्टपणे मनाई केलेली आहे. आज संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये क्रॉसचे चिन्ह पवित्र प्रतीक मानले गेले आहे. छतांवर, घुमटांवर, वेदींवर, शाळेवर, हॉस्पिटलवर, प्रार्थनागृहावर, धर्मगुरूंच्या वस्त्रांवर, पुलपीटवर देखील, कबरांवर, मनुष्याच्या कपाळावर ॲश वेनेसडेच्या दिवशी अशा प्रकारे ख्रुसाचं चिन्ह काढण्यात येते. आज अनेक जण ख्रुसाची भक्ती करीत आहेत. वास्तविक प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा वधस्तंभावर झाला होता आणि वधस्तंभ हा लाज आणि मृत्यूचे चिन्ह आहे. इब्री लोकास पत्र याचा 12 अध्याय याचं 2 वचन म्हणते, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. म्हणून आमचा संबंध कल्वरी ख्रुसावर झालेल्या घटनेशी आहे व ख्रिस्त येशूशी आहे. ज्या ख्रुसावर प्रभू येशू ख्रिस्ताला मारले त्या वस्तूशी आमचा संबंध नाहीये. इसवी सन 431 पासून प्रार्थनागृह व घरात ख्रुसाचे चिन्ह लावू लागले. हा इतिहास आहे. क्रूस पवित्रतेचे जर प्रतीक असेल तर क्रूस गाडला ती जागा, कुशीत भाला मारला तो भाला व काट्यांचा मुकुट व हातापायाला जे खिळे ठोकले, अर्थात या सर्व वस्तू प्रभू येशू ख्रिस्ताला ठार मारण्यासाठी हत्यार म्हणून वापरण्यात आल्या होत्या. त्यांना पवित्रतेचं प्रतीक मानणे ही पूर्णतः मूर्खता आहे. कारण प्रश्न उद्भवतो, काय तलवार, AK-47 किंवा फाशीची शिक्षा, दगड किंवा बंदूक या सर्व पवित्र प्रतीक मानू शकतो काय? ही केवळ हत्यारं आहेत. पवित्र प्रतीक ही एक परंपरा आहे व त्याला धरून कित्येक लोक अजून त्याला चिकटून आहेत. आज अशा प्रकारे वधस्तंभ, ज्या स्तंभावर ख्रिस्त येशूचा वध झाला त्याची उपासना करणे आणि त्याला पवित्रतेचं प्रतीक मानणे ही पूर्णतः परंपरा सत्यविरहित आहे. ती आम्ही सोडून द्यायला हवी. ही स्पष्टपणे मूर्तीपूजा आहे. प्रेषितांची कृत्ये 7 अध्याय 40 ते 43 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. इस्रायल लोक ज्या वेळेला मिस्राच्या त्या गुलामगिरीतून 430 वर्षानंतर 20 लाख लोक बाहेर काढले, ज्या वेळेला ते रानामध्ये होते त्यावेळेला काय घटना घडली होती? मोशेला परमेश्वराने वरती पर्वतावर बोलाविले होते आणि त्यावेळेला ते अहरोनाला म्हणाले, आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला करून दे, कारण ज्याने आम्हाला मिस्र देशांतून आणले त्या मोशेचे काय झाले आम्हाला कळत नाही. मग त्या दिवसात त्यांनी वासरांची मूर्ती बनविली व तिच्या पुढे यज्ञ करून आपल्या हातच्या कृतीबद्दल आनंदोत्सव केला. तेव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि त्यांना आकाशांतील सेनागणाची पूजा करण्यास सोडून दिले. याविषयी संदेष्टांच्या पुस्तकात लिहिले आहे, हे इस्रायलाच्या घराण्या, तुम्ही 40 वर्षे अरण्यात बलिदाने व यज्ञ मला केले काय? मोलखाचा मंडप व रेफान देवताचा तारा म्हणजे पूजण्याकरिता तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या. मी ही तुम्हाला बाबेलाच्या पलीकडे नेऊन ठेवीन. अर्थात परमेश्वराने इस्रायल लोकांना कोणत्याही प्रकारे जबरदस्ती केली नाही,
आजही परमेश्वर जबरदस्ती करीत नाही. परमेश्वराने मनुष्यापुढे मरण आणि जीवन ठेवलेले आहे. देवाची अशी इच्छा आहे की मनुष्याने जीवन निवडून घ्यावे, त्यांचा नाश होऊ नये. देवाची इच्छा आहे आम्हापैकी कोणाचा नाश होऊ नये, तर आम्हा सर्वांना सत्य समजून आम्ही अनंत जीवन व शांती प्राप्त करावी. म्हणूनच काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा यात मला संतोष नाही, तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यात मला संतोष आहे. फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा. इस्रायल वंशज हो, तुम्ही का मरता? हे इस्रायला, परमेश्वर तुझा देव याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. म्हणूनच पेत्र म्हणाला, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्हातील प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हाला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे. जर तुम्ही केलेल्या पापाबद्दल पश्चाताप केला तर प्रभू येशू तुम्हाला क्षमा करील व सर्व पापापासून तुम्हाला बंधमुक्त करील. प्रेषितांची कृत्ये 17 अध्याय 30 वचन म्हणते, अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो सर्व माणसांना आज्ञा करीतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्याय निवाडा नीतिमत्वाने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे. तो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो या संपूर्ण जगाचा न्याय करण्यासाठी लवकरच येत आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्याला न्यायासाठी उभं राहावे लागणार आहे. प्रत्येकाकडून हिशोब घेतला जाणार आहे. म्हणूनच माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आम्हाला अशाची भक्ती करायची आहे जो या पृथ्वीचा, या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे. या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याला इस्रायल लोक यहोवा म्हणून भजत होते. तोच नवीन कराराचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज तुम्ही आणि आम्ही त्या एकाच देवाकडे आलो पाहिजे. त्याचीच भक्ती, आराधना, उपासना आणि त्यालाच नमन आम्ही केले पाहिजे, कारण तोच सर्वोच्च, अतिपवित्र, महान, अदृश्य देव, सर्व समर्थ परमेश्वर, सार्वभौम देव, सर्व शक्तिमान परमेश्वर, मनुष्यांचे हृदय अंतःकरणे जाणणारा देव आहे. म्हणून आम्ही त्याला शरण येऊया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमेन, आमेन, आमेन.